नमस्कार मित्रांनो, मी सुमेध पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 मधील पेपर क्रमांक 1 चं एक्सप्लेनेशन। आज आपण भाग 8वा बघत आहोत। ते भाग 8व्या मध्ये प्रश्न क्रमांक 14वा। चला बघूयात प्रश्न क्रमांक 14वा काय आहे। पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? पोषक द्रव्य प्रदूषण विचारलेलं आहे। आता प्रदूषण जर म्हणलं तर कुठल्याही गोष्टीसाठी हानिकारक किंवा निसर्गासाठी जी काही गोष्ट हानिकारक असते त्याला आपण प्रदूषण म्हणतो। जल प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल किंवा आपलं अणु प्रदूषण असेल, ह्या सर्व गोष्टी जे काही निसर्गासाठी हानिकारक गोष्ट आहे त्यांना आपण प्रदूषण असं म्हणतो। चला आपण पर्याय बघूयात। पर्याय काय आहेत इथे दिलेला आहे। पहिल्या पर्याय क्रमांक 1 जैवविविधता वाढते। जैवविविधता म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असणारे झाडे, झुडपे, प्राणी, पशु, पक्षी, तलाव, नदी ह्या सर्वांची मिळून काय बनते? जैवविविधता बनते। जर इथं प्रदूषण विचारलेलं असेल तर जैवविविधता कशी वाढेल बरं परत पुढे काय विचारले की सागरी परिसंस्थेवर। सागरी परिसंस्था म्हणजे काय? तर समुद्रात असणारे मासे असतील, इतर जलीय जीव असतील किंवा समुद्रातील ज्या ज्या काही वनस्पती असतील त्यांच्यावर प्रदूषणाचा कसा परिणाम होतो ते विचारलंय। जर प्रदूषण असेल तर त्यांची जैवविविधता वाढणार आहे का? तर नाही। त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही आपला। पर्याय क्रमांक 2 बघूयात आपण। प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते। आता प्रवाळ म्हणजे काय? तर कोरल रीफ नावाचा एक लहान असा सजीव असतो। तो सजीव काय करतो? समुद्रामध्ये एक प्रकारची भिंत बनवत जातो आणि ती भिंत समुद्रातील जे काय प्राणी असतात, सजीव असतात किंवा मासे असतात त्या सजीवांसाठी राहण्याची ही एक जागा बनते। त्याच्यामुळे हे प्रवाळाची वाढ जी काय, तसंच ह्यामुळे काय होतं? समुद्र किनाऱ्याचं संरक्षण देखील होतं। त्याच्यामुळे प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन जर मिळणार असेल तर ते प्रदूषण कसं असेल बरं? नाही। जर प्रदूषण असलं असतं तर ह्या प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळालं नसतं। पर्याय क्रमांक 3 बघूयात। हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते। हानिकारक शैवाल म्हणलेला आहे आणि प्रदूषणाचाच अर्थ काय होतो? प्रदूषण म्हणजे हानिकारक अशी गोष्ट, मग ती सागरी असो, हवा असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असो। प्रदूषण म्हणजे काय? हानिकारक। आणि इथं विचारलंय आपल्याला हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते असू शकतं। ठीक आहे, आपण पर्याय क्रमांक 4 बघूयात। पाण्याची गुणवत्ता सुधारते। जर प्रदूषण असेल तर पाण्याची गुणवत्ता कशी सुधारेल बरे? नाही सुधारणार। पाण्याची गुणवत्ता खराब होईल, कमी होईल। त्याच्यामुळे हा देखील पर्याय बरोबर नाही। त्यामुळे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर असणार आपलं पर्याय क्रमांक सी, हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते। चालतंय, आपण पुढचा प्रश्न बघा। आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक वाचूयात आपण। खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो ज्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतीमध्ये घट होते? आता इथं हवा प्रदूषणाचा परिणाम विचारलेला आहे। हवा प्रदूषणामुळे काय होतं? तर ज्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतीमध्ये घट होते असं विचारलेलं आहे। चला आपण पर्याय बघूयात। पहिलाच पर्याय आहे ऊती मृत्यू। बरं, आता ह्या प्रश्नावरून आपल्याला एक समजतं की ऊती नष्ट होणे किंवा घट होणे म्हणजेच काय होतं? तर ऊती मृत्यू होतात। आता ह्या ऊती मृत्यू कशामुळे होतात? तर एक तर पाण्याची कमतरता असल्यामुळे, दुसरं पाणी जास्त झाल्यामुळे देखील ऊती मृत्यू होऊ शकतात, तिसरं बुरशी किंवा जीवाणूचा संसर्ग झाल्यामुळे देखील ऊती मृत्यू होऊ शकतं। आपण पुढचा पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक बी आहे हरितद्रव्य ऱ्हास। आता हरितद्रव्य म्हणजे काय? तर झाडांना जो काही हिरवा रंग प्राप्त होतो तो कशामुळे? तर ह्या हरितद्रव्यामुळे प्राप्त होतो। आणि जर ह्या हरितद्रव्याचा ऱ्हास झाला तर जी काही हिरवी पाने आहेत ती हिरवी पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते। आणि हे कशामुळे होतं? तर नायट्रोजनची कमतरता, लोह कमतरता किंवा मॅग्नेशियमची कमतरता असल्यामुळे हरितद्रव्य ऱ्हास होतो। पर्याय क्रमांक सी, पानझड होणे। आता पानझड आपण सर्व बघतो, नैसर्गिकरित्या होते। शरद ऋतूमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पानझड दिसून येते। त्याच्यानंतर अधोकुंचन। अधोकुंचन म्हणजे काय? तर झाड जे काही वागतं त्याला अधोकुंचन म्हणलेलं आहे। त्यामुळे प्रश्नानुसार आपला जर कुठला पर्याय बरोबर असेल तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 ऊती मृत्यू। चालतंय मित्रांनो, थांबूयात आपण इथे। थँक्यू।